स्वागत आहे. मागच्या वेळेस भगवद्गीता चालू केली का? नाही ना? तर आपण भगवद्गीतेवरती विशेष करून दर आठवड्यामध्ये सत्संग घेणार आहे. तर आज आपण विशेष भगवद्गीतेचं मर्म किंवा भगवद्गीता काय शिकवते याच्यावरती थोडक्यात चर्चा करणार आहे. आवाज येतोय माग सर्वांना? आवाज येतोय ना? माईक आला नाही आज, नव्हता तिथे त्यामुळे विसरलो. तर विशेष श्रीमद भगवद्गीता, गीता महात्म्यामध्ये, तसं तर गीतेच्या प्रत्येक अध्यायाचं एक एक कथा आहे महात्म्याची. प्रत्येक अध्याय वाचण्याचं किंवा प्रत्येक अध्याय म्हणण्याचं एक एक महात्म्य, एक एक कथा आहे. आणि विशेष ही भगवद्गीता म्हणजेच काय आहे? कलियुगामध्ये भगवत स्वरूप आहे भगवद्गीता. ही गीता म्हणजे एक साधारण पुस्तक नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला माहितीच असतं बऱ्याच वेळेला, पण तरीसुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कोण कोण इथं असं ज्यांनी भगवद्गीता पूर्ण वाचली आहे? पूर्ण भगवद्गीता वाचली असं कोणी आहे? कोणीच नाही. बघा म्हणजे किती दुर्लक्ष केले आम्ही शाळा शिकलो, आम्ही शाळेतली पुस्तकं वाचली असतील, बरं 10वी 12वी काही जणांचं ग्रॅज्युएशन झालं असेल, पण आम्ही भगवद्गीता नाही वाचली. का? तर आम्हाला त्याचं महात्म्य कदाचित माहिती नसावं किंवा भगवद्गीता का वाचावी हे पण आम्हाला माहिती नसेल कदाचित. तर हे जे अभयचरणारविंद कृष्णकृपा श्रीमूर्ती भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद आहेत, तर श्रील प्रभुपादांनी विशेष या भगवद्गीतेचं प्रचार प्रसार केलेला आहे. आणि गीता महात्म्यामध्ये म्हटलेलं आहे, बरेच श्लोक आहेत गीता महात्म्यामध्ये, त्यामध्ये एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्रस्तस्य नामानि यानि, कर्मापि एकम तस्य देवस्य सेवा. अनेक शास्त्र आहेत आपल्याकडे, शास्त्र भरपूर आहेत. तर असं म्हटलं जातं की पूर्वी जे अनेक विद्यापीठं जी होती, तक्षशिला, नालंदा नावाची विद्यापीठ ऐकलं असेल तुम्ही, इतिहासामध्ये अशी नावं आहेत. तर त्या विद्यापीठांमध्ये पूर्वी हे शास्त्र शिकवलं जायचं. आता शास्त्र शिकवलं जातं का? नाही. आता शास्त्र नाही, आता बाकीच्याच गोष्टी शिकवतात शाळेमध्ये वगैरे, विज्ञान म्हणतात. आणि मग श्रील प्रभुपाद एकदा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना मग सगळ्या काही गोष्टी दाखवल्या त्यांनी फिरवून. दिस इज द डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, दिस इज डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी, दिस इज डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी अँड ऑल अँड ऑल अँड ऑल. अँड देन ॲट द लास्ट श्रील प्रभुपाद आस्क्ड, श्रील प्रभुपादांनी शेवटी विचारलं, हां म्हणे हे सगळे डिपार्टमेंट तर ठीक आहेत, आत्म्याचं डिपार्टमेंट कुठे आहे? व्हेअर इज द डिपार्टमेंट ऑफ सोल? शाळेमध्ये असतं का कुठं डिपार्टमेंट आत्म्याचं? नाही, किंवा कुठल्या शाळेत शिकवलं जात नाही. मग हाच तर प्रॉब्लेम आहे. त्यामुळंच मुलांना पण ते समजत नाही लहानपणापासून, हे भगवद्गीतेचं महत्त्व समजत नाही. बऱ्याच जणांना ते माहितीच नसतं. आजकाल तर आम्ही शाळांमध्ये जातो, परीक्षा घेतो भगवद्गीतेवरती. मुलांना विचारलं भगवद्गीता माहिती आहे का? पोरं म्हणतात हो माहिती आहे. कुणी कुणाला सांगितली? नाही माहीत. किती श्लोक आहेत? नाही माहीत. काही जणांना माहितीच नसते गीता. तर ह्या गीतेमध्ये जी भगवंतांनी बोललेलं आहे, भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंतांचं वाणी, भगवंतांचं धाम, भगवंतांचं गुण, हे सगळं भगवत स्वरूपच आहे. लक्षात आलं? ह्या सगळ्या ज्या भगवंतांशी ज्या निगडीत गोष्टी आहेत, रिलेटेड गोष्टी आहेत, ते सगळं भगवंतच आहेत. कारण भगवंत कसे आहेत? सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हेतवे. ते सच्चिदानंद आहेत आणि त्यामुळं आपल्यासारखे नाही आहेत भगवंत. हे हाडामासाचं शरीर आहे आपलं, पण भगवंत सच्चिदानंद आहेत. जसं आपला आत्मा, भगवंताचा आत्मा आणि भगवंताचं शरीर एकच आहे, पण आपला आत्मा आणि आपलं शरीर वेगळं आहे. आपण काय म्हणतो? हे शरीर माझं आहे असंच म्हणता ना तुम्ही? का मी हे शरीर आहे असं कोण म्हणतं का? किंवा मी हात आहे, हात कोणाचा आहे? हात माझा आहे असंच म्हणतो की नाही आपण? मग हात माझा आहे म्हटल्यानंतर मी कोण आहे? मग मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात, तुमचं काय उत्तर असेल? कोणी जण म्हणेल मी एक स्त्री आहे, कोणी म्हणेल, कोणी स्वतःचं नाव सांगेल, मी असं आहे, मी अमुक आहे, मी एक गृहिणी आहे, मी शिक्षिका आहे, कोणी काही असं सांगू शकतं. पण नक्की आपण आहोत कोण? आम्ही आहोत या शरीरामध्ये असलेला एक आत्मा आहोत, हे आपण विसरलो. आणि मग हा आत्मा आला कुठून?
वरून टपकला का? कुठून आला? तुकाराम महाराज काय म्हणाले? आम्ही वैकुंठवासी. मग आम्ही कुठले वासी? आमचा जन्म झाला तिथले वासी आम्ही का आम्हाला जिथं लग्न घरात दिलं त्या घरातले वासी आम्ही? आम्ही कुठले वासी? आता तुम्ही पंढरपूरवासीच झालात, चांगलीच गोष्ट आहे. आपल्याला पंढरपूरवासीच व्हायचं आहे, कारण हे पंढरपूर शाश्वत आहे. प्रलय जरी झाला तरी पंढरपूर नष्ट होतंय का? नाही. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग हा आत्मा काय आहे? कुठून आला? भगवंत गीतेमध्ये म्हणाले, ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि कर्षते. ममै वंशो, हे सगळे जीव माझे अंश आहेत. म्हणजे आमचे आईवडील कोण आहेत? विठ्ठल रुक्मिणी आहेत खरे आईवडील. जन्मदाते आईवडील तर या जन्माचे आहेत, मागच्या जन्मात तेच असतील असं नाही, किंवा पुढच्या जन्मात तेच असतील असंही नाही. आमचे खरे आईवडील म्हणजे विठ्ठल रुक्मिणी, राधा पंढरीनाथ. मग आम्ही त्यांना विसरलो, आणि मग विसरल्यामुळे पुन्हा आठवण करून देण्यासाठी 5000 वर्षापूर्वीसुद्धा भगवान श्रीकृष्ण आले होते, 5,500 वर्षापूर्वी. आणि त्या भगवंतांनी आपल्याला हे प्रेमपत्र लिहून गेले. भगवद्गीता म्हणजे प्रेमपत्र पण आहे. काही जण याला लाईफ मॅन्युअल असंही म्हणतात. गीता काय आहे? लाईफ मॅन्युअल. आणि मग मगाशी सांगितलं की ह्या गीतेचं आपण काय केलं पाहिजे? भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात 8.8 मध्ये 8व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे. अभ्यास योग युक्तेन चेतसा अनन्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. भगवान म्हणतात, हे अर्जुना, जो मनुष्य श्री भगवान म्हणून माझे ध्यान करतो, ज्याचे मन विचलित न होता दृढ निश्चयाने माझे चिंतन करण्यात संलग्न झाले आहे, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. मग आम्हाला प्राप्ती कुणाची करायची हे पण महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना हेच माहिती नसतं की आम्हाला मनुष्य जीवनामध्ये येऊन प्राप्त काय करायचं आहे. कुणाला काय प्राप्त करायचं असतं? कुणाला फक्त घर गाडी बंगला एवढं झालं की झालं, एवढी प्राप्ती झाली की आम्ही सुखी झालो. एवढ्यात सुखी होणार आहे का आपण? नाही. कुणाला मग नातवंड हवी आहेत, कुणाला मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, कुणाला काय, एवढी प्राप्ती नको. ह्या भौतिक इच्छांची प्राप्ती काय उपयोगाची नाही. मग आम्हाला कुणाची प्राप्ती? भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. कुणाची? त्या पांडुरंगाची भेट आम्हाला कधी होईल याची आम्हाला आस लागायला पाहिजे. मग आमची आस वेगळीच. आम्हाला आस कशाची लागली आहे? बाकीच्या गोष्टींची, पैशाची आस आहे की नाही? पैशाची प्रत्येकाला आस आहे, पैशाची आस आहे. कारण पोटाचा विषय असतो महाराज, पैसे लागतातच की. आणि घरगृहस्थी चालवायची म्हणल्यावर तर पैसे लागतातच, त्याची आस असावी. पण प्रमाणापेक्षा जास्त नको. केवळ पैशाचीच आस ठेवून जर आपण जगत राहिलो तर मग या जन्ममृत्यूच्या चक्रातून आम्ही बाहेर पडू का? नाही पडू शकणार. म्हणून आम्हाला आस कशाची पाहिजे? पांडुरंगाचे चरण प्राप्त व्हावे, भगवत प्राप्तीची आस असायला पाहिजे. आणि ही आस भगवत चिंतन कधी होईल? तुकाराम महाराजांनी सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवताचं चिंतन आम्हाला व्हायला पाहिजे. आम्ही आता चिंतन कशाचं करतोय मग? किंवा मनाच्या श्लोकामध्ये पण सांगितलेलं आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो मानवी तो धन्य होतो, जगी मानवी तो धन्य होतो. प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे प्रभाते मनी का? कारण प्रभात समयी चिंतल्यानंतर दिवसभर पण त्याचं चिंतन राहील. म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचं चिंतन व्हावं. म्हणून सकाळी लवकर उठून प्रभात, सकाळी पहाटे सूर्योदयाच्या वेळेला. आजकाल सूर्योदय कधी होतो हे पण बऱ्याच जणांना माहिती नसते.
उशीर होतो आम्हाला उठायला, खूप रात्री झोपायलाही खूप उशीर होतो आम्हाला. किती लोकांनी सांगत असतात का, तर ते टी व्ही मोबाईल बघत बसतात, झोपच येत नाही. हल्ली फार उकडतं हो, हल्ली उन्हाळा चालू झाला आहे ना, झोपच लागत नाही. आणि मग सकाळी उठायचं, मग सडा रांगोळीचं तर सगळं गेलं बा, विषय सोडून दिलं. मग कुठं सडा आणि कुठं रांगोळी करणार एवढ्या उशिरा उठल्यानंतर. पूर्वीची बघा किती चांगल्या प्रथा होत्या, सकाळी लवकर उठे, लवकर झोपे, तया आरोग्य भेटे. मग हे सगळं भगवद्गीतेमध्ये शिकवलेलं आहे. कशा प्रकारचा आहार, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. दुःखातून बाहेर पडायचं असेल किंवा दुःखच होऊ नये असं वाटत असेल तर युक्त आहार विहार कसा करायचा हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. पण आम्ही भगवद्गीता कधी वाचलीच नाही तर आम्हाला कसं समजणार. म्हणून भगवद्गीता वाचली पाहिजे. आणि मग भगवद्गीता काय शिकवते असा जर कोणी प्रश्न विचारला आम्हाला, काय सांगाल तुम्ही, काय शिकवते भगवद्गीता? कोण सांगू शकेल आपल्यापैकी? भगवद्गीता काय शिकवते? काही जण म्हणतील देवाचंच काहीतरी शिकवते. हो, देवाचंच. पण देवाचं काय शिकवते? बऱ्याच वेळेला आपली श्रद्धा तर असते, पण ती श्रद्धा कशी व्हायला पाहिजे? परिपक्व श्रद्धा. दोन प्रकारची श्रद्धा. एक असते कोमल श्रद्धा, हां ठीक आहे जायचं आहे, चला सत्संगला जायचं आहे, ऐकायचं आहे, सगळेच ऐकतात सत्संग. पण ती श्रद्धा, दृढ श्रद्धा कशी करता येईल त्याच्याकडे आपण प्रयत्न केला पाहिजे. मग बऱ्याच वेळेला आमची श्रद्धा, कोमल श्रद्धा, ती कोमलच राहून जाते. जसं एखादं झाड असतं, थोडंसं उगवलं आहे आणि त्याला तुम्ही परत पाणीच घातलं नाही तर ते झाड काय होतं? मरून जातं की नाही थोड्या दिवसांनी. रोप कुठलंही लावलेलं असेल तुम्ही, तसं भक्तीचं रोप, श्रद्धा तर आहे, पण त्या श्रद्धेला वाढवलंच नाही आम्ही, त्याला श्रवण कीर्तनाचं खत पाणी जर आम्ही घातलंच नाही तर आमचं भक्तिलता किंवा भक्तीचं झाड वाढेल का हो? नाही वाढणार. म्हणून ती श्रद्धा, दृढ श्रद्धा होण्यासाठी भगवद्गीतेचं नित्य वाचन, नित्य चिंतन करणं गरजेचं आहे. आता रोज तर सत्संग होणार नाही, मग घरामध्ये बसून आपण रोज वाचायला पाहिजे. एक पान, एक श्लोक नसेल तर कमीत कमी या चित्राचं चिंतन करा म्हणून सांगितलं. गीतेचं या चित्राचं चिंतन कमीत कमी पाया तरी पडा, एवढं तरी करू शकतो की नाही? नाही. पण बाकी बरेच जणांना तेही नाही एवढं वेळ नाही म्हणतात सगळेजण. आणि मग गीता कशासाठी, काय गीतेचा अध्ययनाचा लाभ आहे यामध्ये सांगितलेलं आहे. गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च. गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे अध्ययन केले तर. बघा पुन्हा गांभीर्याचा प्रश्न आला. म्हणजे सत्संगला येणारे तर भरपूर जण असतात, मग नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. हां काय सांगितलं? नाही चांगला झाला सत्संग महाराज. काय 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 सांगितलं सत्संगमध्ये? नाही खूप छान झाला, आवडला आम्हाला. मग काय कळलं तुम्हाला? काय घेतलं तुम्ही सत्संगमधून? नाही खूपच चांगलं वाटलं हो. अहो पण काय घेतलं काय नाही? एवढा वेळ बसला तुम्ही, तासभर ऐकला सत्संग, काय घेणार, काय संकल्प काय केला, किंवा घरी जाऊन काय त्यातलं आचरण किती करणार, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. मग असं आचरण करा, याच्यासाठी सत्संग असतो किंवा साधुसंग असतो. मग बरेच संकल्प आपण करायला पाहिजेत. आध्यात्मिक संकल्प आणि काय होतं, हळूहळू प्रगती होते आपली. तर भगवद्गीता काय शिकवते म्हणजे त्यामध्ये म्हटलेलं आहे. पहिला श्लोक आहे, आज आपण सुरूच करूयात. काय शिकवते थोडंसं हे आणि थोडंसं. तर भगवद्गीता काय शिकवते असा जर कोणी प्रश्न आम्हाला विचारला तर आमचं उत्तर असायला पाहिजे, गीतेची सुरुवात या पहिल्या श्लोकातून झालेली आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. बघा भगवद्गीतेचा विषय आहे आणि भगवद्गीतेची सुरुवात कोणापासून झाली आहे? धृतराष्ट्र. आश्चर्याची गोष्ट आहे ना. एवढं महत्त्वाचं शास्त्र आहे आणि महाभारतातलं धृतराष्ट्र हे किती चांगलं कॅरेक्टर आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्या नावाने सुरुवात झाली. श्री भगवान उवाच,
आणि धृतराष्ट्र. पहिलं नाव भगवंतांनी कोणाचं घेतलं असेल तर धृतराष्ट्राचं घेतलं गीतेच्या सुरुवातीला. मग आता तो काय धृतराष्ट्राने किती धर्माचं आचरण केलं, किती धर्माचं पालन केलं आपल्या सर्वांना माहिती आहे, तरीसुद्धा मग त्यामध्येही आणि मग श्लोकाला सुरुवात करताना भगवंत म्हणतात धर्मक्षेत्रे. का त्या धृतराष्ट्राचं नाव घेतलं भगवंतांनी, तर भगवंतांना दाखवून द्यायचं आहे त्या धृतराष्ट्राची त्यांच्या पुत्रांप्रती इतकी आसक्ती होती आणि पांडूच्या पुत्रांप्रती द्वेष होता. तर आपणही तसंच करत असतो. मी आणि माझं, हे माझं, हा आमचा मुलगा आहे बरं का, हा आमचा नातू आहे बरं का. शाळेतून एखाद्याला आणायला गेलात तर तुम्ही काय सांगता, बरोबर आपलाच ओळखून त्याला चॉकलेट आणलं असेल तर त्याला जास्त देणार, बाकीच्याला कमी. असं का होतं, कारण तो माझा आहे. गणना लघु चेतसा, म्हणजे त्याला आम्ही माझं म्हटलं, बाकीचे दुसऱ्यांचे, हा माझा तो माझा, एवढा आमची चेतना कशी झाली, लघु म्हणजे अगदी छोटीशी चेतना, मर्यादित. पण आपल्याला जर ज्ञान झालं की मी शरीर नसून आत्मा आहे, आणि मग त्यावेळेस काय होईल, साधू संतांसाठी काय असतं, हे विश्वची माझे घर म्हणतात की नाही, ते हे विश्वची आपण म्हणतो का, आपण म्हणू शकता का हे विश्वची माझे घर, म्हणू शकाल कधी, जेव्हा भगवद्गीतेचं अध्ययन आपण करू तेव्हा. आणि ही चेतना वाढीस गेली पाहिजे. लघु चेतनेचं गुरु चेतना, म्हणजे जसं जसं आपण बघा आयुष्य जसं जसं वय जसं जसं वाढत जाईल तसं चेतनेमध्ये सुद्धा सुधारणा व्हायला पाहिजे. नाहीतर मग काय होतं, चेतनेमध्ये सुधारणा नाही झाली तर त्या घराप्रती, त्या संपत्तीप्रती, त्या मुलाबाळांप्रती, संसाराप्रती, पैशांप्रती, बायको असेल तर नवऱ्याप्रती, नवरा असेल तर बायकोप्रती आसक्ती वाढत जाते आणि ती आसक्ती बंधनास कारणीभूत होते. आम्ही कुठं राहू, मग आम्ही तिथंच जायचं आहे, आम्हाला कुठं, भगवंतांकडे जायचं आहे. पण ही आसक्ती जर तुटलीच नाही, आसक्ती कमी झालीच नाही, तर मग आम्ही कुठं राहू, त्याच घरात राहू. आणि ती आसक्ती तोडायची असेल तर सत्संग महत्त्वाचं आहे, गीता अध्ययन महत्त्वाचं आहे. आणि त्या धृतराष्ट्राची इतकी आसक्ती होती, ती आसक्ती भगवंतांनी पण एक प्रकारे काढूनच टाकली. आणि मग भगवद्गीतेची सुरुवात होते धर्म या शब्दापासून. धर्मक्षेत्र कोणता आहे, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणलेलं आहे. का, कारण त्या ठिकाणी अनेक देवी देवतांनी यज्ञ केलेले होते आणि धर्माचं कार्य त्या ठिकाणी बरंच झालेलं आहे कुरुक्षेत्रावरती, आणि त्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणून ओळखलेलं आहे. मग गीता काय शिकवते, धर्म. काय शिकवते गीता, धर्म. मग कोणता धर्म शिकवते हो गीता. आजकाल लोकांनी बरेच धर्म स्थापन करून ठेवलेत. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, किती धर्माला नावं फांद्या फोडून ठेवल्या लोकांनी, भरपूर. हे आत्ता आलेले धर्म. मग सगळ्यात महत्त्वाचा धर्म कोणता असेल तर तो सनातन धर्म. गीतेमध्ये असं नाव असं काय आलेलं नाही, हिंदू धर्म किंवा हे. हिंदू सनातन धर्माला हिंदू धर्म म्हणू शकतो, हिंदू धर्माचं. आणि मग गीता काय केवळ काही जणांसाठीच आहे का, काही धर्मासाठीच आहे का, नाही, असं पण नाही गीतेमध्ये कुठेही उल्लेख. गीता सर्वांसाठी आहे. मग ती गीता आम्ही वाचली पण पाहिजे, विशेष करून आमच्यासाठी आहे, आपण म्हणावं आमच्यासाठी आहे गीता. जसं प्रत्येकाकडे मोबाईल आहे तसं ती भगवद्गीतेचं अध्ययन आम्ही केलं तर मग परत आम्हाला धर्माविषयी कुणीतरी सांगायची गरज भासणार नाही. आजकाल पालकांनाच धर्माचं ज्ञान नसतं बऱ्याच लोकांना. मध्ये एक आला होता सिनेमा केरला स्टोरी नावाचा, त्यामध्ये त्या मुलींच्या पालकांनी त्या मुलींना कधी शिकवलंच नाही, बऱ्याच गोष्टी सांगितल्याच नाहीत, त्यांना माहितीच नव्हतं. मग इतर धर्माच्या लोकांनी काय केलं, त्या मुलींना काहीतरी त्यांच्या धर्मातल्या गोष्टी सांगितल्या, त्यांचं धर्मांतरण केलं. आजकाल अशा गोष्टी बऱ्याच होत आहेत. हे मुलं फारच हे करतात. तर अशा गोष्टींपासून जर वाचायचं असेल, त्याला लव जिहाद पण म्हणतात, त्यासाठी मग आम्ही आमच्या
धर्मग्रंथांचं अध्ययन केलं पाहिजे, आमच्या मुलांना ते शिकवलं पाहिजे, जेणेकरून दुसऱ्याने कोणी काही सांगितलं तर त्याच्यावर त्याचा विश्वास बसू नये. त्यासाठी भगवद्गीताचं अध्ययन महत्त्वाचं आहे. आणि मग भगवद्गीता काय शिकवते? धर्म. आणि धर्म काय आहे? आमचा धर्म काय आहे? आम्ही एक आत्मा आहोत. पहिली गोष्ट, गीता शिकायची असेल, गीतेमध्ये 5 विषय स्पष्ट केलेले आहेत. 5 विषयांवरती चर्चा केलेली आहे. कोणकोणते आहेत 5 विषय? पहिला आहे आत्मा किंवा जीव, दुसरा आहे परमात्मा, तिसरा आहे प्रकृती, चौथा आहे काळ आणि 5वा आहे कर्म. ते मुलांना जरा तिकडे खेळायला सांगा ना. आत्मा, प्रकृती, परमात्मा, प्रकृती, काळ आणि कर्म, हे 5 विषय गीतेमध्ये आहेत. मग त्या आत्म्याचा धर्म काय आहे? आत्म्याचे 2 धर्म आहेत. प्रत्येक आत्म्याचे, आपण प्रत्येकजण इथे बसलेले आत्मे आहोत, जीवात्मे आहोत. असे अनेक जीवात्मे आहेत, 84 लक्ष योनी आहेत. मग त्या प्रत्येक, मग तो मनुष्य असो प्राणी असो, त्याचा प्रत्येकाचा 1-2 धर्म आहेत. विशेष करून मनुष्याचे पहिला धर्म आहे प्रेम करणं. सगळेजण तुम्ही प्रेम करता की नाही? केलंय की नाही आतापर्यंत? तुमचं प्रेम असतंच कोणावर ना कोणावर तरी. कुटुंबियांवरती असेल, पत्नी असेल पतीवरती प्रेम आहे, पती असेल पत्नीवरती प्रेम आहे, मुलाबाळांवरती प्रेम आहे, नातेवाईकांवरती प्रेम आहे, घरावरती प्रेम आहे, गाडीवरती प्रेम आहे, पैशावरती पण प्रेम करतात लोक. आजकाल कुत्र्यावरती पण प्रेम करायला लागलीत. गॉड कल्चरच्या ऐवजी डॉग कल्चर. सकाळी सकाळी जर तुम्ही बाहेर पडलात, कुत्रे घेऊन फिरतात लोक. आणि कुत्र्यांसाठी खाणं सेपरेट, त्याचा घास, त्याची दुकानं पण आलीत डॉगी. आणि सांगतात डॉगीसाठी आम्ही घेऊन चाललो बरं का, हे आमच्या डॉगीसाठी. छान. माणसांची संख्या कमी आहे घरात, कुत्र्यांची संख्या वाढली आहे काही काही जणांच्या घरामध्ये. तुमच्याकडे आहे? वाईट वाटून घेऊ नका. वाईट वाटून घेऊ नका, असं काही नाही. असावं पण त्याचा अतिरेक होऊ नये. कुत्र्याचं स्थान दारात आहे, त्याला घरात नाही घ्यायला पाहिजे. कारण ते कुठेतरी जाणार, काही ना काहीतरी त्याचं, आणि बऱ्याच गोष्टी असतात. हां, ते पण एक जीव आहे. पण प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक जीवाचं जे काही शास्त्रानुसार स्थान आहे त्याला तिथंच ठेवलं पाहिजे. खांद्यावरची वस्तू डोक्यावर बसवली तर चालेल का? ते तसं नाही चालत, त्याचा काहीतरी विपरीत परिणामच होणार. तर गॉड कल्चरच्या ऐवजी डॉग कल्चर येत आहे. आणि मग आम्हाला माहितीच नाही की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. मग धर्म, पहिलं सांगितलं प्रेम केलं पाहिजे. मग प्रेम करायचं कोणावरती? आणि खरं प्रेम आहे तरी काय? ते प्रेमाची व्याख्या मग परत निराळीच, तो निराळाच विषय होऊन जातो. परवा काही मुलं आले आणि म्हणले फ्रस्ट्रेशन आले, आम्ही नैराश्यामध्ये गेलो. आम्ही कॉलेजची मुलं होते, नैराश्यात गेलो. म्हणले काय झालं बाबा, काय झालं? तर प्रेम होतं म्हणे, 3 महिन्याची रिलेशनशिपमध्ये होते आणि 3 महिन्याचं प्रेम झालं. ती मुलगी कोणाला तर भेटायला गेली आणि मग ती कशी काय भेटायला जाऊ शकते? मी तिला म्हणलं मी आता तुझ्याशी बोलणारच नाही. म्हणलं हे काय प्रेम आहे का? आणि या भौतिक जगात प्रेम नाहीच आहे. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे की या भौतिक जगात प्रेम नावाची गोष्ट नाही आहे. प्रेम इथं असू शकत नाही. इथं फक्त आहे काम, वासना आहे. एका स्त्रीला पुरुषाची आवश्यकता असते, पुरुषाला स्त्रीची आवश्यकता असते, म्हणून ते विवाह बंधनात अडकतात आणि जबरदस्ती प्रेम करावंच लागतं. आता सर्वांना माहितीच आहे तुम्हाला, तुम्ही तर संसारिकच आहात सगळे. आणि आता ती काही प्रथा तशी राहिलेली सुद्धा नाही आहे. आजकाल विवाह बंधनाची तर प्रथा कुठं चालायला लागली. 4 दिवस लोक राहत आहेत, काही जणांचं डायव्होर्स, लव्ह ॲट फर्स्ट साईट अँड डायव्होर्स ॲट फर्स्ट नाईट, असं पण काहीतरी चालू आहे. असंही काहीतरी काही गोष्टी घडत आहेत. तर हे सगळं कशामुळं? ज्ञानाचा अभाव आहे ना. त्या मुलांना माहिती आहे धर्म काय आहे, आणि मग ते मुलं एकत्र येतात. विवाहाच्या अगोदरच बऱ्याच गोष्टी त्यांच्या झालेल्या असतात आणि मग पुन्हा काय आहे की फक्त भावनांचं अट्रॅक्शन झालेलं आहे आणि म्हणून एकत्र आले आणि परत काहीतरी झालं की परत दूर जातात एकमेकांपासून. आमचं
काय झालं? प्रेम होतं हो आमचं पण असं, पण हे काय प्रेम नाही आहे. प्रेम फक्त कोणावरती करू शकतो? एक जीव, एक आत्मा फक्त परमात्म्यावरती प्रेम करू शकतो, आणि ते खरं प्रेम आहे आत्म्याचं परमात्म्याशी. आणि इथलं जे प्रेम आहे ते त्या प्रेमाची विकृती आहे, काम आहे या भौतिक जगातलं. खरं प्रेम तर भगवंताच्या धामामध्ये आहे, आणि मग त्या भगवंताचं प्रेम आम्हाला पाहिजे. प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ते यं श्यामसुन्दरमचिन्त्य गुणस्वरूपं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. प्रेमे पाझरती लोचन, प्रेमामध्ये किती संतांनी पण सांगितलं त्याच्याबद्दल. प्रेमाने लोचन, त्या भगवंताला बघितल्यानंतरच संतांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात. हे आहे प्रेम. मग आमचं प्रेम, आजकाल प्रेम 3 दिवसात गुंडाळायला लागलेत लोक. तिसऱ्यातच प्रेम गुंडाळतात. पूर्वी 10वा 13वा विधिवत व्हायचा बऱ्याच जणांचा. आजकालही काही जण करत असतील, पण आजकाल काय व्हायला लागलं आहे? तिसऱ्यातच प्रेम गुंडाळलं जातं. का तर वेळ नाही हो, वेळ नाही. कधी एवढे पै पाहुणे येत बसायचे, आणि त्यामुळे उरकून टाकलं. पै पाहुणेसुद्धा म्हणतात टाका उरकून तिसऱ्या दिवशी सगळं. हे प्रेम आमचं. म्हणजे होता तोपर्यंत असतील शिते तर जमतील भूते, आणि मग गेल्यानंतर तिसरं 3 दिवसात उरकून टाका. आणि बघा एखादा व्यक्ती मेला तर किती काळ त्याला घरात ठेवता तो? तासभर लई जा 2 तास, परत वास सुटतो, घेऊन चला घेऊन. आणि घरातही नाही, कुठं ठेवतात? बाहेर. का तर, आणि सांगायचं काय? दर्शनासाठी ठेवलंय. काय सांगतात? दर्शनासाठी ठेवलंय. आता तो त्याला घरात घ्यायचं हे राहिलेलं नाही असं नाही कोणी सांगत. म्हणजे त्यामध्ये पण किती मनुष्य डोकं लावतो की नाही, दर्शनासाठी ठेवले म्हणून सांगत. आता मेलेल्या मड्यात दर्शन घेऊन काय होणार आहे? माणूस हा इतका हुशार प्राणी आहे, तो स्वतःलाच चुना लावण्याचं काम करत असतो स्वतः. जसं वाळवंटामध्ये उंट असतं. उंट काय खातो वाळवंटामध्ये? वाळवंटात एकच वनस्पती जास्त असते. काय असते? निवडुंग. कधी ऐकलं, बघितलं असेल तुम्ही. त्या निवडुंगाला असतात काटे असतात, त्याला लाल फळं असतात छोटी छोटी. तर ते उंट ते खातो, आणि काट्याचं फळ खाल्ल्यामुळं काय होतं? आतमध्ये त्याला म्हणजे आतमध्ये त्या उंटाला काटे लागल्यामुळे सगळीकडून रक्त येतं, आणि ते रक्त, स्वतःचं रक्त तो स्वतःच पितो उंट. आणि त्याला वाटतं की ते फळ, निवडुंगाचं फळ किती गोड आहे, किती सुंदर आहे. स्वतःचंच रक्त तो उंट स्वतः पितोय. तसं आम्ही या संसारात राहिलो, आणि ते संसार कसा आहे? त्या काटेरी निवडुंगासारखा आहे. मग आम्हाला काय वाटतंय? आम्ही त्या संसारात इतकं गुरफटून जातोय. कर मर कर. काही जणांचं आडनाव पण असतं कर मर कर. करत मरून जायचं, आणि पुन्हा जन्म, पुन्हा कर मर कर. पण आम्हाला ते समजत नाही बऱ्याच वेळेला. आणि ते समजायचं असेल तर गीतेची आवश्यकता आहे, साधुसंगाची आवश्यकता आहे. संसाराचं पाटी लावलेली आहे भगवंतांनी. दुःखालयम अशाश्वतम. इथं जर तुम्हाला काय भेटणार असेल तर काय भेटणार आहे? फक्त दुःखच भेटणार आहे. मग आम्ही शोधतोय काय सगळेजण? सुख. या सुखा कारणे देव वेडावला, देवसुद्धा वेडावला, संत सदनी राहिला. मग सुख कुठं आहे? तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुख भगवंताच्या चरणाशी आहे, आणि त्यांच्या चरणांचा आश्रय. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे अर्जुना, सगळ्या धर्मांचा परित्याग करून मला शरण ये, आणि मला शरण आल्यानंतर तुला सुखाची प्राप्ती होईल. आणि मग सुख आहे, सुख भक्तीमध्ये भरपूर सुख आहे. त्या सुखाची परिसीमाच नाही आहे. आनंदांबुधी वर्धनम प्रतिपदम पूर्णामृत आस्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. आनंदांबुधी वर्धनम, आनंदाचा सागराचं वर्धनच होते म्हणले. रोजच सुख आहे, रोजच आणखी सुख वाढतच चालले. रोज येणारा दिवस सुखच घेऊन येतोय. इतकं सुख आहे भक्तीमध्ये भगवंतांच्या. किती सुख आहे? मीराबाई म्हणतात,
सदा मगन है रहना जी, सतत मग्न आहे. मग कोई दिन बंगला, कोई दिन गाडी, कोई दिन खाजा, कोई दिन लड्डू. कधी काय असेल, गाडी बंगला मिळेल तरी पण सुखीच राहायचंय, मग्न राहायचंय भगवंताच्या नामामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सतत नामस्मरणामध्ये दंग राहिलं पाहिजे. आणि कधी बंगला भेटेल, कधी गाडी भेटेल, कधी चालत जायला लागेल, मग ते सुख आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. भगवंताच्या भक्तीचं सुख आलं की इतर सुखाची अपेक्षा राहणार नाही. त्या मीराबाईंना काय कमी होतं हो? काय कमी होतं का? राजकुमारी होत्या, एवढ्या दिसायला सुंदर होत्या, तरीसुद्धा त्या भगवंताच्या प्रेमामध्ये इतक्या वेड्या झाल्या, रस्त्यावरती येऊन नृत्य करायच्या, लोक नावं ठेवायची. पण कुणी निंदा कुणी वंदा, भगवंताची भक्ती करणं हाच आमचा एक धंदा असं बनून जातं एक अशुद्ध भक्तांसाठी. त्यांना कुणी काय बोलतं ह्याच्याशी घेणं देणं, कारण त्या स्तरावरच राहिलेले नसतात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, त्या एक स्तर आहे तो भक्तीचा, प्रेमाचा. हे प्रेम आहे. आणि मग आम्ही सांगितलं की जीवाचा धर्म आहे प्रेम करणं. आणि प्रेम कुणावर केलं जातं? आत्ता सांगितलं गीतेच्यानुसार प्रेम फक्त भगवंताचं खरं प्रेम आहे. आता एक कथा सांगू आणि मग आपण हे करूया. एकदा काय झालं, एक व्यक्ती होता, सत्संगाला जायचा, म्हणजे दिवसभर काम करून आल्यानंतर एका साधूच्या इथं जायचा, बसायचा. आणि बसल्यानंतर त्याची बायको म्हणायला लागली, काय हो रोजच जाता त्या साधूकडे, रोज नाही जायचं म्हणे. अगं म्हणले काय होतं, 4 गोष्टी चांगल्या सांगतात, ऐकायला भेटते म्हणून बरं वाटतं, दिवसभर थकलेलो असतो, भगवंताच्या 4 गोष्टी कानावर पडत. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. तुम्हाला काय कळतं आहे का जास्त? मी सांगते ना नाही जायचं. मग ते व्यक्ती सांगतो साधूंना की असं असं बायको येऊ नका म्हणते, आज शेवटची भेट बरं का आपली. साधू महाराज म्हणतात, असं कसं, माझा शिष्य तू झालायस, आता यायला पाहिजे रोज. नाही म्हणे मी येऊ नाही शकणार. मग थांब म्हणे, मी आपण काहीतरी सांगू, मी सांगतो म्हणले तुला, मी सांगतो तसं कर. झालं. मग आठवडाभर काही जाणं झालं नाही. आणि मग एक दिवस काय झालं की सकाळी उठवायला गेली पत्नी त्या नवऱ्याला, उठवते, अहो उठा उठा, अहो उठा म्हणले, असं केलं ते असंच पडलं. काय बोललं नाही, चाललं नाही. श्वासोच्छवास तिनं चेक केलं तर असं वाटलं तिला की स्वामी पधार चुके. आणि मग सगळा आरडाओरडा चालू झाला, सगळं गाव गोळा केलं, सगळेजण रडायला लागले, काही नातेवाईक आले, सगळे आले. पण आलं नाही कोण? साधू महात्मा आले नाहीत. आणि मग काय सगळ्यांनी हे झाले, अहो असे होते तसे होते. ती बायको तर इतकी रडत होती, गोंधळ घातला पूर्ण. आणि म्हणे राहिले का कोण अजून यायचं, उचलायला पाहिजे लवकर. नाही म्हणे राहिले ते महाराज, अहो ह्यांचे गुरुच यायचे राहिले, इथं जवळच तर आहेत, बोलवा, हे मंदिर मठ आहे तिथं, त्यातनं बोलवा त्यांना. त्यांना काही कळालं नाही की नाही, एवढं सगळ्या गावात तर ओरडाओरड झाली. आणि मग हा असं झालंय म्हणे. महाराज आले, साधू महात्मा आले, बसले. काय कोणी रडायची गरज नाही म्हणले, थांबा मी त्याला जिवंत करणार, पण माझी एक अट आहे. काय अट आहे म्हणे, तर मी हे औषध आणलेलं आहे, 1 ग्लास दूध घेऊन या, त्या दुधात मी हे औषध टाकणार, आणि ज्या व्यक्तीला वाटते की त्यानं जिवंत झाला पाहिजे त्यांनी हे औषध घ्यायचं, तो व्यक्ती मरणार आणि हा जिवंत होणार. बायकोनं जसं ऐकलं, सगळं डोळ्याला पाणी येतच नव्हतं, ओरडत होती, सगळं घसात बसलं तिचा. चक्क आता काय करायचं, सगळे डोळे फिरवायला लागले इकडे तिकडे, खाली बघून. कोण 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 आहे म्हणे, कोणाचं जास्त प्रेम आहे ह्याच्यावरती, कोण त्याला उठवू इच्छित आहे, त्याला जिवंत करणार म्हणे मी, होणार तो जिवंत. तेवढी शक्ती आहे ह्या औषधामध्ये, तेवढी शक्ती आहे म्हणे, संजीवनी आहे जणू काही हे औषध. कोण सगळे चाट पडले, कोणीच तयार नाही. मग साधू महात्मा म्हणतात बायकोकडे बोट करून, काय म्हणे पत्नी धर्म, तुम्ही तर इतकं रडत होता, तुम्हाला तो जिवंत हवा असं नाही वाटत? बायको काय बोलायलाच तयार नाही. आता काय बोलायचं, सगळे गाव जमलंय, काय बोलणार. आणि किती प्रेम आहे बघा, सगळेजण नुसतं प्रेम प्रेम म्हणतात, आणि मेल्यानंतर जेव्हा वेळ येते तेव्हा कोण मरायला तयार होत नाही कोणासाठी. नाही रे नाही कुणाचे कोणी,
आणि मग एवढा अट्टहास कशाला या संसाराप्रती? थोडंसं वैराग्य आम्हाला येऊ द्या, त्या गीतेबद्दल भगवंताबद्दल ऐकावं, आम्ही भगवंताचं नामस्मरण करावं. आणि मग तसं झालं. आणि महाराज स्वतःच म्हणले, तुम्ही कोणी तयार नाही आहात ना, तो माझा शिष्य होता, मी त्याच्यासाठी बलिदान देतो. या म्हणे गाईचं निरसं दूध आणलं जातं, त्यात ती पुडी टाकतात महाराज, दूध घेतात, हात फिरवतात त्याच्या अंगावरून, तो शिष्य उठून बसतो. हरी बोल. आणि उठून बसल्यानंतर तो म्हणतो, महाराजांच्या पाया पडतो, महाराज धन्यवाद, तुमचे फार उपकार झाले, म्हणजे माझे प्राण वाचवलेत. मला कळलं प्रेम ह्या जगातलं प्रेम खरं नाही, कुणाचंच कुणावरती प्रेम नाही आहे. पण महाराजांनी चलाकी केलेली असते. महाराजांनी आणलेलं असतं दूध मसाला आणि दूध आणायला सांगितलेलं असतं. त्या दुधामध्ये दूध मसाला टाकून, दूध प्यायची सवय असते सकाळची वेळ होती ना, दूध पिलं त्यांनी. पण त्यांना जे शिष्याला समजावून सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. आणि त्याला समजलं ते की प्रेम, इथलं प्रेम हे काय प्रेम नाही आहे, हे काम आहे, हे खरं नाही आहे, शाश्वत नाही आहे. शाश्वत प्रेम फक्त भगवंतांचं आहे आपल्यावरती. विठू माझा लेकुरवाळा, ते भगवंत अनंत काळापासून या पंढरपुरामध्ये सुद्धा वाट पाहत आहेत आपल्यासारख्या भक्तांची, की कधी येतील माझ्या चरणांची शरण ग्रहण करतील आणि माझ्या धामामध्ये शाश्वतरित्या मला प्राप्त करतील. आणि याच्यासाठी भगवद्गीता. प्रेम हा एक पहिला धर्म झाला जीवाचा. दुसरा धर्म आहे सेवा करणं. प्रेम आणि सेवा. प्रेम एखाद्या व्यक्तीवरती जेव्हा एखादा व्यक्ती करतो, नुसतं म्हणतो का तो माझं फार प्रेम आहे तुझ्यावर, माझं फार प्रेम आहे तुझ्यावर, माझं फार प्रेम आहे तुझ्यावर. एखादे बघा लव बर्ड्स, एक तरुण मुलगा मुलगी, तरुण तरुणी आहेत, आणि तो मुलगा तर केवळ त्या मुलीला म्हणत असेल आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, माझं फार प्रेम आहे तुझ्यावरती. ती म्हणेल अरे रोजच सांगते नुसतं प्रेम आहे प्रेम आहे, चल जाऊ थोडंसं फिरून येऊया. नाही नाही, माझं फार प्रेम आहे तुझ्यावरती. असं होऊ शकतं का? त्याचं प्रेम आहे तर त्याला काहीतरी सेवा पण केली पाहिजे तिची. तिला फिरायला घेऊन जावं लागतं, तिला कुठेतरी कॅफेमध्ये, पिक्चरला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ते प्रेम प्रदर्शित पण केलं पाहिजे की नाही. तसं त्या जीवात्म्याचं प्रेम तर आहे, किंवा भगवंताचंही जीवात्म्यावरती प्रेम आहे. मग जीवात्म्याचा धर्म आहे की त्यानं भगवंताची सेवा करावी. आणि मग मेन सेवा आज या कलियुगासाठी काय असेल तर ती सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे. सेवोन्मुखे ही जिव्हादो स्वयं एव स्फुरत्यदाः. जिव्हेनी केलेली सेवा. जिव्हेनी काय सेवा करतो आपण? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग डोळ्यांनी भगवंताचं दर्शन घ्या, ही पण एक सेवा आहे. त्यानंतर भगवंताचा प्रसाद जिभेने खातो आपण, ही पण सेवा आहे. सत्संग ऐकणं, इथं येऊन बसणं पण सेवाच आहे. अशा छोट्या छोट्या सेवा आहेत. आणि मग मोठ्या सेवा म्हणजे भगवंताला नैवेद्य दाखवला पाहिजे. रोज नैवेद्य दाखवला पाहिजे. साखरेचं नाही बरं का, नुसत्या. तुम्ही दाखवता का सगळेजण रोज नैवेद्य भगवंताला? कोण कोण दाखवतं? हात वरती करा बरं. रोज दाखवणारे फक्त एकच जण आहे बघा. तुम्ही रोज दाखवता? रोज 2 वेळा दाखवणारे हात वरती करा बरं. एकदा दाखवता ना? हां बघा, आहे का हो? आम्हाला जर 3 वेळा भूक लागत असेल त्या देवाला एकदा, आणि ते पण साखरेच्या नैवेद्यावर नुसतं ठेवायचं का त्याला? हां, हे प्रेम झालं का? थोडीशी साखर ठेवायची देवाला, आणि आम्ही इकडं 3-3, 4-4 टाईम खायचं बनवून, काय पाहिजे ते, वडापाव, काय पुरी भाजीन, जिलेबीन, काय बासुंदी ओढायचं चालू आहे. आणि ते देवाला म्हणल्यावर एवढी साखर, तूप साखरेचा नैवेद्य दाखवा. वा 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 वा, फारच भगवंत. आणि त्याच्या बदल्यात काय मागावं? 10 रुपयाची नोट टाकावी दानपेटीमध्ये, आणि देवा गाडी दे, बंगला दे, सगळं दे, जमीन दे, काय न सगळं दे आम्हाला 10 रुपयामध्ये. शक्य आहे का? हा काय हे प्रेम झालं का? नाही. भगवंत प्रेमाचे भुकेले आहेत. तुम्ही त्या भगवंतासमोर जा आणि त्याला म्हणा, भगवंत आजपासून मी तुमचा आहे, मी तुझा आहे. एवढं जर म्हटलं ना, भगवंत तयारच बसलेत. अरे मला कोणीतरी, माझा आहे, हे मला तर माहितीच होतं भगवंत म्हणतील, पण आज त्याला समजलंय इतक्या दिवसातून की तो माझा आहे.
आणि ह्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची काय असू शकणार नाही, भगवंत म्हणतील आणि भगवंत स्वीकार करतील आपला. स्वीकार तर करायलाच बसलेत भगवंत, कारण भगवंतच आहेत माता पिता. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे. काय 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 सगळं काही भगवंत आहेत आपले. आणि मग त्या भगवंताची सेवा आपण करायला पाहिजे, हे भगवद्गीता शिकवते. भगवद्गीता काय शिकवते आता आपण थांबणार आहोत एवढं सांगून. एक तर प्रेम करणं, भगवंतावरती प्रेम करणं, आणि दुसरी गोष्ट भगवंताची सेवा करणं. आणि हाच काय आहे, जीवाचा धर्म आहे, हे भगवद्गीता शिकवते. आणि मग गीता महात्म्यामध्ये श्लोक आहेत अनेक, त्यामध्ये म्हटलेलं आहे, मलिने मोचनम पुंसा जलस्नानम दिने दिने सुकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. दररोज स्नान करतो आम्ही, एकदा करत असाल दोनदा. आजकाल स्नानच करायचे लोक बंद झालेत. हां, पोरं करत नाहीत स्नान. कॉलेजची पोरं सकाळी उशिरा उठतात, 8 वाजता कॉलेज असलं की कपडे घालायचे, त्याच्यावरती ते फुसफुस काय मारायचं असतं, सेंट वगैरे मारतात आणि तसेच कॉलेज जातात. कपडे पण, आणि ते कपडे पण तसेच आले, जीन्स घालतात. जीन्स ती धुतच नाहीत, 6-6 महिने धुवावी, आणि ती धुतले का नाही धुतले ते कळत पण नाही, धुतच नाहीत ती. उन्हाळ्यातसुद्धा जीन्स घालतात काही काही जण. तर ही प्रथा आली आजकाल. आंघोळ नाही, कपडे धुवायचे नाही, म्हणजे अस्वच्छता सगळी, कलियुग आहे. तर शास्त्रामध्ये स्नानाचंही फार महत्त्व सांगितलेलं आहे. स्नान, दान, तपस्या हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आपण, आणि त्याचं महत्त्व माहिती पाहिजे आपल्याला. स्नान पण सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तातल्या स्नानाचं फार महत्त्व आहे. सूर्य आल्यावर आंघोळ, थंडी वाजते हो फार, म्हणून आम्ही 9 वाजता आंघोळ करणार थंडीत. सूर्य डोक्यावर आल्यावर फार थंडी वाजते हो. आता काय थंडी वाजून पाक आता मरणारच आहे आम्ही. गरम पाण्याने तरी करा, पण करा, पहाटे करा स्नान, कारण प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि ती गोष्ट त्या वेळेला जर झाली तर त्याचं 100% फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि मग गीतामृत स्नानम म्हणजे गीता काय करा, ही गीता येते त्या स्नान, गीतेच्या अमृतामध्ये स्नान करा म्हणजे काय करा, सगळ्या गीता आणा कितीतरी आणि असे घ्या अंगावरती. गीतामृत गीतेच्या ज्ञानामध्ये त्या मनाला, आपण बुद्धीला भगवंताच्या ज्ञानामध्ये लावलं पाहिजे. गीतामृत स्नानम. आणि मग काय होईल, मन स्वच्छ होईल आमचं, निर्मळ. नाही मन निर्मळ तर काय करील साबण. साबणाने मन नाही स्वच्छ होत, साबणाने फक्त शरीर स्वच्छ होते की नाही. आणि मग काय त्या शरीरासाठी काय काय कुठले कुठले साबण आम्ही वापरत असतो. लाईफ बॉय, डव, जाहिराती जशा वाढत जशी जाहिरात येईल तसं वेगळं. आणि मग किती काय काय जणांचं बाथरूम असं भरलेलं असते कॉस्मेटिक्स शरीरासाठी. फेसवॉश वेगळा, अंगाचा साबण वेगळा, तोंडाचा वेगळा, हाताचा वेगळा, पायाचा वेगळा, फ्रेश होण्यासाठीचा वेगळा, सकाळी आंघोळीचा वेगळा, संध्याकाळी आंघोळीचा वेगळा. काही आलं आजकाल, इतकं पैसे खर्च करतात लोक. तर मग गीतेच्या ज्ञानामध्ये स्नान करायला पाहिजे. सुकृत गीतामृत स्नानम. आणि पुढं काय म्हणले, संसार मलनाशनम. ह्या संसाराचा मळ सगळा गीता काढून टाकेल. हा संसाराचा मळ काय आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मात्सर्य, हा सगळा संसार. आणि भौतिक इच्छा मनातल्या ज्या काही सांसारिक इच्छा आहेत, हा मळच आहे एक प्रकारे. आणि तो मळ असा सहजासहजी नाही जात, त्याला घासून काढावं लागतं. आणि त्याच्यासाठी साधू म्हणजे 6 धुवून टाकणारे, हे आत्ता जे 6 सांगितले. मग त्या साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय होईल, हे 6 धुणं चालू होईल आपलं. म्हणून गीता आणि साधू संग महत्त्वाचा. आणि पुढं म्हणलं गीता महात्म्यामध्ये 4 नंबरचा श्लोक आहे, गीता सुगीता कर्तव्ये किमन्ये शास्त्र विस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृतः. साक्षात पद्मनाभ भगवंताच्या मुखातून ही गीता जी आलेली आहे, ती गीता भगवत स्वरूपच आहे. भगवंतांनी ज्या काही गोष्टी या गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या 100% खऱ्या आहेत. ही गीताच भगवंत आहेत. ही गीता तुम्ही फक्त जवळ ठेवलीत, हृदयाशी धरलीत, मध्ये जो प्लेन क्रॅश झाला की नाही, त्या सगळे लोक वगैरे गेले, पण वाचलं होतं काय, भगवद्गीता वाचलेली फक्त. ती भगवद्गीता जशीच तशी होती. भगवद्गीता जशी आहे तशीच राहिली होती. सगळं जळालं होतं, सगळं विमान जळालं होतं, पण भगवद्गीता राहिली होती. तर हे भगवंत आहेत आणि भगवंताला काही होऊ शकत नाही, काही जरी झालं तरी. आणि या स्वयं पद्मनाभस्य, स्वतः भगवंतांनी मुखातून सांगितलेली गीता आणि भगवंतामध्ये काही फरक नाही. उलट
जसं भगवंताच्या चरणातून काय आलं? गंगा. आणि भगवंताच्या मुखातून काय आलं? ज्ञानगंगा, ही गीता. म्हणून ही गीता चरणातल्या आलेल्या गंगेपेक्षाही जास्त पवित्र आहे. तसं तर दोन्ही पवित्र आहेत, गंगाही पवित्र आहे आणि ही गीता जास्त पवित्र. त्यामुळं आपण दररोज गीता वाचन, गीता अध्ययन करावं. तर आपण दरवेळेस जेवढं शक्य आहे तेवढं, मी येतच राहीन, बाकीचेही प्रभूजी येत राहतील. या गीतेचं अध्ययन करायचं आहे पुढच्या वेळेसपासून. पहिल्या श्लोकाची आपण तयारी करतो आहे. आणि दुसरे तर या ठिकाणी आपण थांबूयात. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण